नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. साहित्य विचार या विषयात साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष हा एक घटक आहे. त्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष. अनुभव या संकल्पनेत 3 घटक सामावलेले असतात. संवेदना, विचार आणि भावना हे ते 3 घटक. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या 5 ज्ञानेंद्रियांमार्फत माणसाचे बाह्यसृष्टीशी क्रिया प्रतिक्रियात्मक व्यवहार चालू असतात. कोणत्याही इंद्रियाद्वारा बाह्यसृष्टीचा लाभणारा संदेश, त्याला मेंदूच्या माध्यमातून दिले जाणारे प्रत्युत्तर आणि त्याचे माणसाच्या ठिकाणी संभवणारे परिणाम, ही सर्व प्रक्रिया बाह्य गोष्टींच्या संयोगातून पहिल्यांदा संभवते. ती इंद्रिय संवेदना हे लक्षात येते. या संवेदनाचा अर्थ लावला गेल्यानंतर विचार व भावना या गोष्टी येतात. या तिन्हींच्या एकत्रीकरणातूनच एक विशिष्ट अर्थ व रोख प्राप्त झालेली जाणीव, संपूर्ण जाणीव संभवते. तिला अनुभव म्हणता येईल. अशाच अनुभवाला किंवा अनुभव मालिकेला साहित्यात शब्दरूप लाभत असते. ललितेतर साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव आणि ललित साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव हे तसे एकसारखे असले तरी एक नव्हेत. ललितेतर साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव हे ज्ञानात्मक, एकेरी, स्पष्ट, समावेशक आणि व्यक्तिनिरपेक्ष असे असतात. त्यांचा स्वतंत्रपणा, त्यांची मौलिकता, निसंदिग्धता, व्याप्ती याच गोष्टी तपासल्या जात असतात. त्यावर त्यांचं मोल ठरत असतं. शेवटी त्यातील अनुभवाचे आवाहन वैचारिक स्वरूपाचे आहे हे लक्षात ठेवून त्याचे मोजमाप व मूल्यमापन केले जाते. साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे पहिले वैशिष्ट्य आपण बघत आहोत ते म्हणजे संवेदनात्मकता. चित्त वृत्तीचा आधारभूत पाया संवेदनांमध्ये सामावलेला असल्याने इंद्रिय संवेदनात्मकता हा कलात्मक अनुभवाचा प्रधान विशेष बनतो. सर्वच कलांमध्ये इंद्रिय संवेदन जागृतीला महत्त्वाचे स्थान यामुळेच प्राप्त झालेले आहे. कलावंताच्या ठिकाणी तीव्र संवेदन क्षमता हवी असं यासाठी म्हटलं जातं. वर्णविषयाच्या संदर्भातील सर्वच्या सर्व किंवा अधिकात अधिक इंद्रिय स्फुरणे नेमकेपणाने टिपणारा आणि ते हळूवारपणे रसिक मनात संक्रांत करणारा कलावंत मोठा गणला जातो. एकंदरीने सौंदर्यशास्त्राचा जसजसा जास्त विचार होऊ लागला तसतसा ललित साहित्यातील अनुभवाच्या सौंदर्यानुभवाच्या या विशेषावर अधिकाधिक प्रकाश पडत गेला असे दिसते. हेगेलने सौंदर्यशास्त्राचे विवरण करताना कलाकृतीतील ज्या चैतन्याच्या उपस्थितीचा निर्देश केला आहे आणि इतरांकडूनही सतत ज्या जिवंतपणाचा निर्देश केला जातो, ते चैतन्य आणि तो जिवंतपणा यांचे अस्तित्व प्राधान्याने संवेदनांच्या पातळीतच सामावलेले आहे. आजही इंदिरा संत किंवा ग्रेस यांच्या कवितेत सूक्ष्म अतिसूक्ष्म संवेदना शब्दाद्वारे टिपण्याचे असाधारण असे कसब दिसून येते. त्यानंतर आपण बघणार आहोत साहित्याचं पुढील अनुभव वैशिष्ट्य ते म्हणजे भावनात्मकता. भावनात्मकता हाही अशा अनुभवाचा एक महत्त्वाचा विशेष. कारण कलेच्या ललित साहित्याच्या संसाराचा आधारस्तंभ म्हणजे भावनाविलास. त्यामुळे या अनुभवात असणारा भावनेचा स्पर्श वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. हा अनुभव काही विशिष्ट भावनांची जागृती आणि परिपोष करू शकतो. बोन्झाकेट या सौंदर्यशास्त्रज्ञाच्या मते सौंदर्यानुभवात एक सुखद भावना असते. ललित साहित्याचा कोणताही प्रकार घेतला तर त्यातील भावदर्शन नेहमीच महत्त्वाचं मानलं जातं. संस्कृतात जवळजवळ सर्वच मीमांसकांनी रसचर्चा केलेली आढळते आणि रस म्हणजे भावनेची एक विशिष्ट अवस्था. पाश्चात्य समीक्षेतही इमोटिव्ह एलिमेंट असतो असे सांगितले गेले आहे, म्हणजेच भावनानुबंधी घटक. तेव्हा काव्यात आवश्यक असणारा हा विशेष त्यामागील अनुभवाबाबत आवश्यक असतोच असतो. इथेही भावनात्मकता फक्त व्यावहारिक पातळीवरील नसते, म्हणजे जीवनोपयोगी आणि कृतीप्रवण नसते. भावनेसाठी भावना असे तिचे स्वरूप असल्याने ती केवळ चरवणपर किंवा आस्वादपर असते. या अनुभवातील भावना व्यक्ती, स्थल, कालनिरपेक्ष झालेली साधारण भावना असते. पुढील वैशिष्ट्य आहे वैचारिकता. हा विशेषही भावनेसारखाच आहे. ललित साहित्यातून आविष्कृत होणाऱ्या अनुभवाच्या बाबतीत वैचारिकता हा विशेष जुळणारा नव्हे असा सर्वसामान्य समज आहे. त्याचं स्थान
ललितेतर किंवा शास्त्रीय साहित्यात असं म्हटलं जातं कारण तो ज्ञानाशी संबंधित असल्यामुळे बुद्धिमार्गाशी निगडीत मानला जातो. पण ललित साहित्यालाही विचारांचे वावडे नसते. इथे पथ्य इतकेच पाळले गेले पाहिजे की तो लालित्याच्या अंगाने विकसित झाला पाहिजे. शास्त्रीय वा ललितेतर साहित्यात तो फक्त विचार म्हणून नांदत असतो. हरिभाऊ आपट्यांची सामाजिक कादंबरी, केशवसूत मर्ढेकर, विदा करंदीकर यांची कविता, काकासाहेब खाडिलकर, विजय तेंडुलकर, गोपी देशपांडे यांची नाटके इत्यादींचा विचार केला तर असे दिसते की या कलाकृती काही एक निश्चित विचार, वैचारिक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्यांचे साहित्य आनंद देतेच, पण आनंद देण्याबरोबरच विचारही देते. याचे कारण एकच, त्यामागील अनुभवात असलेला विचाराचा बलवत्तर घटक. इथे विचार हा नुसता वैचारिक पातळीवर राहत नाही, तर तो कलेच्या पातळीवर दिसतो. विचारांमुळे साहित्यकृतीला आपोआप एक भारदस्तपणा व वजन प्राप्त होत असते. पुढील वैशिष्ट्य आहे सूचकता. हाही कलात्मक अनुभवाचा एक महत्त्वपूर्ण विशेष मानला जातो. सर्व स्पष्ट करून सांगण्यापेक्षा कलेचा भर नेहमी सुचवण्यावर असावा असं म्हटलं जातं. सूचकतेचं महत्त्व पाश्चात्य काव्यविचारानेही मानलेले आहे. संस्कृतातील ध्वनिविचार या विशेषाचे महत्त्व सांगतो. सूचकतेमुळे ललित साहित्य अनुभवात चमत्कृती जाणवते आणि ती त्या अनुभवाला आकर्षक बनवते. मराठीतील विनायक कवीच्या कवितांमागील अनुभव हे प्रामुख्याने सूचक अनुभव आहेत. हतभागिनीसारख्या कवितेत विनायक दर्शनी स्वरूपात एका दुर्दैवी स्त्रीचे करुण चित्र रेखाटतात आणि त्याचबरोबर समर्थपणे ब्रिटिश राज्यामुळे भारत देशाची झालेली हलाखीची स्थिती सुचवित जातात. त्यांच्या गणेशपूजन, कोटचा शिवाजी राजा यापुढे अशा अनेक कवितांत मोठ्या खुबीने सूचकतेने देशभक्ती पेरलेली आहे. ही सूचकता फक्त कलावंतांच्या कलात्मक अनुभवाचा विशेष असते, तिच्यामुळे सौंदर्यवृद्धी होते. पण हीच सूचकता शास्त्रीय वा ललितेतर साहित्यामागील अनुभवांच्या बाबतीत दोष ठरते. हे इथे मुद्दाम लक्षात ठेवायला हवे, कारण अर्थांच्या अनेकविध शक्यता तिथे घातक ठरतात. तिथे एकमेव निवेदित शक्यता आवश्यक असते. ललित साहित्यात मात्र नेमके याच्या उलट असते. पुढील वैशिष्ट्य आहे विशिष्टता आणि विश्वात्मकता. हे दोन्ही तर केवळ ललित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष म्हणता येतील असे आहेत. ललितेतर साहित्यामागील अनुभवात फक्त विश्वात्मकता हा विशेष असतो असे म्हणता येईल, कारण त्यावर तो शोधणाऱ्या ज्याचा तो आहे त्याच्या विशिष्टत्वाचा ठसा उमटलेला नसतो. तो अनुभव सर्वार्थाने सर्वांचा असतो. जसा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, जगदीशचंद्रांच्या वनस्पतीच्या सजीवत्वाचा सिद्धांत आहे. हे सर्व लेखन फक्त विश्वात्मक झालेले असते, कारण त्यामागील अनुभव फक्त विश्वात्मक स्वरूपाचा असतो. खऱ्या अर्थाने व्यक्तिनिरपेक्ष झालेला असतो, पण ललित साहित्यामागचा अनुभव असा नसतो. तो व्यक्तिसापेक्ष असूनही व्यक्तिनिरपेक्ष होत असतो. अनन्यसाधारण आणि सर्वसाधारणत्व अशा प्रस्तुत संदर्भात वापरल्या जाणाऱ्या प्रतिशब्दांच्या आणखी काही जोड्या आहेत. कवींचा विशिष्ट अनुभव जेव्हा काव्यातून व्यक्त होतो तेव्हा तो एकाच वेळी त्या कवीचा राहून सर्वांचा होत असतो. उदाहरणार्थ फुलराणी, औदुंबर ह्या कवितांचे उदाहरण इथे देता येईल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सेंद्रियत्व. हाही साहित्य अनुभवाच्या बाबीत लक्षात घेतला जाणारा खास विशेष आहे. तसा हा प्राणीशास्त्रातला शब्द आहे, पण व्लादिमीर वाडले यांनी तो कलाकृतीच्या एकसंधत्वाच्या संदर्भात वापरून आधुनिक काळातही समीक्षेच्या दरबारात नवी प्रतिष्ठा त्यास दिलेली आहे. सर्वप्रथम ॲरिस्टॉटलने कलाकृतीच्या सेंद्रियत्वाची संकल्पना मांडली. सजीव शरीराप्रमाणे कलाकृतीची रचना हवी असे त्याचे मत दिसते. त्या दृष्टीने त्याने काही गमकांची मांडणी केली. नंतर सौंदर्य अनुभवाच्या संदर्भात हेगेल या सौंदर्यशास्त्रज्ञाने या शब्दाची प्रामुख्याने मांडणी केलेली दिसते. अनेकत्वातून होणारी एकत्वाची प्रतीती असे त्याचे तिथे मांडलेले स्वरूप आढळते. साहित्य अनुभवात किंवा कला अनुभवात वसणाऱ्या भिन्न भिन्न घटकांचा एकात्म संस्कार इथे अभिप्रेत आहे. नाक, कान, हात, पाय इत्यादी अनेकविध अवयवांच्या घटकांचा चैतन्यमय एकत्रीकरणातून मानवी शरीराची एकात्म संघटना जशी संभावते, तशीच अनेकविध घटकांच्या आधारे साधली जाणारी एकात्म भाषिक संघटना म्हणजे कलाकृती किंवा साहित्यकृती होय.
अशा संघटनेतील प्रत्येक घटकाची अपरिहार्य आवश्यकता महत्त्वाची आहे. कारण या ऑर्गॅनिक या शब्दाचा अर्थ घेतला तरी तो सुव्यवस्थित संघटना असा आहे. म्हणजे त्यातील प्रत्येक घटकाला स्वयंपूर्ण अस्तित्व असते, पण ते भागाचे अस्तित्व असते. अशा अनेक स्वयंपूर्ण भागांचा मिळून एक पूर्ण होत असतो. कलाकृती हा असा एक पूर्ण होय. त्यातील अनेकविध घटकांचे स्वयंपूर्णत्व कलाकृती या एका पूर्णात समाविष्ट झालेले असते. आस्वादकावर होतो तो या पूर्णाचा एकात्म संस्कार. भागांच्या अलग संस्कारांना त्यात वाव नाही. जसा मानवी शरीराचा शरीर म्हणून एकच एक संस्कार होतो, हात, पाय, तोंड इत्यादी घटकांचे वेगवेगळे संस्कार स्वतंत्रपणे जाणवत नाहीत. एखाद्या कादंबरीत कथा, व्यक्तिदर्शन, प्रसंगचित्रण, वातावरण निर्मिती, भाषा या अनेक घटकांनी वाचकाच्या मनावर संस्कार होत नाहीत, पण संपूर्ण कादंबरीचा एकच एक असा एकात्म संस्कार होतो. अशी एकात्मता कलानुभवाबाबतच संभवते. म्हणजे ललित साहित्यातून व्यक्त होणारा अनुभव जिवंत, स्वतंत्र, चैतन्यमय आणि मुख्य म्हणजे अंतर्बाह्य, सुसंघटित हवा, एकात्म हवा. असाच सेंद्रियतेचा या संदर्भात अर्थ आपण इथे घेऊया.